लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शकुंतलाने कृष्णावर हात उगारल्यामुळे कृष्णा तिचा हात पकडते आणि तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. तो कृष्णाला शकुंतलाचा हात सोडायला सांगतो, मात्र ती म्हणत असते की आधी हिने आपल्यावर हात उगारला आणि इतकंच नाही तर ही आपल्याला चोरटी सुद्धा म्हणाली. मात्र राघव तिला समजावतो आणि तिच्या तावडीतून शकुंतलाची सुटका करतो. मात्र घडलेल्या प्रकारामुळे शकुंतला खूप चिडलेली असते आणि ती कृष्णाला धमकी देत म्हणते की तू जे काही केलं आहे ना ते तुला खूप महागात पडणार आहे. मात्र ते ऐकून कृष्णा हसू लागते. ती म्हणते की बडी बडी बाते वडापाव खाते आणि तिचं असं वागणं बघून शकुंतला तर अजूनच चिडते. तर राघव त्यांना विचारतो की नेमकं काय झालं होतं आणि त्यावेळी मग कृष्णा त्याला सांगू लागते की ही अन्वीला मुलगाच व्हावा म्हणून तिच्यावर प्रेशर टाकते आणि ते ऐकून राघवलाही धक्का बसतो. तो या गोष्टीचा शकुंतलाला जाब विचारतो. मात्र शकुंतला म्हणत असते की ही आमची खाजगी गोष्ट आहे, यात इतरांनी पडू नये आणि मग त्यामुळे अजून हा वाद वाढू नये म्हणून रुक्मिणी कृष्णाला तेथून जायला सांगते. कृष्णा तेथून गेल्यानंतर ती राघवलाही काही वेळ गप्प बसायला सांगते. तर अन्वी राघवला म्हणत असते की मामा मला राजश्री आजीला भेटायचं आहे, त्यामुळे मग तो अन्वीला घेऊन तिकडे जाण्यासाठी निघतो. तर कृष्णा राजश्री जवळच बसलेली असते आणि तिला बघून राघव चिडतो. तो तिला बाजूला घेऊन जात विचारतो की तू इथे काय करतेस? रुक्मिणी काकूंनी तुला तुझ्या रूममध्ये जायला सांगितलं होतं ना, आणि किती वेळा सांगितलंय तुला की तुझ्या रूममध्येच बसून राहा, बाहेर येऊ नको. त्यावर कृष्णा म्हणत असते की तू आपल्याला इथे राजश्री मदरची काळजी घेण्यासाठीच घेऊन आला आहे ना, त्याचेच तर मी पैसे घेते आणि फुकट काम करायला मला आवडत नाही. मी कष्ट करून पैसे कमवते. आणि त्यावर राघव म्हणतो की हो ना, पाकीट मारायला खूप कष्ट लागतात. तर कृष्णा म्हणते हो मग तुला माहिती आहे का, पाकीट मारणं सुद्धा एक आर्ट आहे आर्ट. मात्र राघव तिला हळू आवाजात बोलायला सांगतो. तर कृष्णा हसतच त्याला सांगत असते की तुला माहिती आहे का लंबू, आपण आजपर्यंत इतक्या जणांचे पाकीट मारलेत पण एकही पांडू आपल्याला अजूनपर्यंत पकडू शकला नाही. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अन्वी विचारते की पांडू म्हणजे कोण? तर कृष्णा हसतच सांगते की पांडू म्हणजे पोलीस. आणि मग ती राघवकडे बघते. तर राघव रागातच तिच्याकडे बघत असतो, त्यामुळे ती घाबरते. तर राघव तिला विचारतो की एका पोलीस अधिकाऱ्यासमोर असं बोलायला तुला काहीच वाटत नाही का? तर कृष्णा अन्वीला हसतच सांगत असते की मी तर या लंबूचं सुद्धा पाकीट मारलं होतं आणि त्याला ते कळलंही नाही. आणि ते ऐकून अन्वीसुद्धा हसू लागते आणि कृष्णाला टाळ्या देते. त्यामुळे राघव त्या दोघींवरही चिडतो आणि त्यांना गप्प बसायला सांगतो. तर त्यांचं बोलणं सुरू असतानाच इकडे राजश्रीला जाग येते. ती सिंधूलाच हाका मारत असते आणि त्यामुळे ते सगळेजण पटकन तिच्या जवळ जातात. अन्वीला बघून राजश्रीला तर खूप आनंद होतो. ती अन्वीची आणि बाळाची चौकशी करते, त्याचबद्दल तिला आयुषबद्दल, शकुंतला देवींबद्दल विचारते. त्यावर अन्वी सांगते की सगळे ठीक आहेत आणि आईसाहेब तर माझ्यासोबत इथे आल्या आहेत, बाहेर रुक्मिणी आजीसोबत गप्पा मारत आहेत आणि आयुष त्याच्या पेपरसाठी बाहेर गेलाय. आणि ते ऐकून मग राजश्री तिला विचारते की शकुंतला ताई सिंधूला भेटल्या का? त्यांना तर सिंधू ओळखताच आली नसेल ना? आणि त्यावर कृष्णा पटकन म्हणते की आमची भेट झाली, आता त्या आयुष्यभर का या कृष्णाला विसरणार नाही. आणि ते ऐकून राजश्री विचारते की आता ही कृष्णा कोण? त्यामुळे मग राघव रागातच कृष्णाकडे बघू लागतो आणि तिलाच विचारतो की सांग सिंधू, कोण आहे ही कृष्णा? पण कृष्णाला काय बोलावं तेच सुचत नाही. तर राजश्री पुन्हा एकदा तिला विचारत असते आणि त्यामुळे कृष्णा तिला सांगते की ते हरे रामा हरे कृष्णा आहे ना, त्यातलं कृष्णा. आणि त्यावर राजश्री हसून म्हणते ठीक आहे. त्यानंतर ती अन्वीला विचारते की तुला तुझ्या लाडक्या सिम्माचा हा नवीन लुक कसा वाटला? किती सुंदर दिसते ना यामध्ये आपली सिंधू. आणि त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते. पण ती राजश्रीला सांगते की सिम्मा साधीसुद्धा छानच दिसते. आणि त्यावर राजश्री म्हणते की अगदी खरं आहे. मात्र मग त्यानंतर ती राघव पुढे सावीचा विषय काढते. ती राघवला म्हणत असते की आता सिंधूसुद्धा घरी आली आहे तर तू सावीलासुद्धा हॉस्टेलवरून घरी घेऊन ये. कारण राघवने तिला असं सांगितलेलं असतं की सावीला त्याने शिक्षणासाठी हॉस्टेलवर ठेवला आहे. आणि त्यामुळे राजश्री हट्ट करत असते की आता तू सावीला हॉस्टेलवरून घरी घेऊन ये. मात्र राघव तिला खोटंच सांगतो की सावीची आणि विनूची एक्झाम सुरू आहे आणि तुला माहिती आहे ना, सावी आणि विनू एकत्र असले की चांगला अभ्यास करतात. मात्र राजश्रीला सावी आणि विनूची खूप आठवण येत असते.
आणि मग ती कृष्णाला सुद्धा विचारते की तुला सुद्धा सावीची आठवण येत असेल ना गं. आणि त्यावर कृष्णासुद्धा नाटक करत तिचा हात हातात घेत म्हणते की हो, मलाही तिची आठवण येते. एका मदरचं दुःख दुसरी मदरच समजू शकते ना. आणि त्यावर राजश्री म्हणते की बघ राघव, सिंधूला सुद्धा सावीची किती आठवण येत आहे आणि त्यामुळे राघवला काय बोलावं ते सुचत नाही. पण तरीही तो राजश्रीला सांगतो की मी लवकरच सावीला घेऊन घरी येईल, त्यामुळे तिला आनंद होतो. तर दुसरीकडे शकुंतला आणि रुक्मिणी बाहेर गप्पा मारत बसलेल्या असतात आणि त्यावेळी शकुंतला पुन्हा रुक्मिणीला म्हणते की आम्हाला अन्वीकडून पहिला मुलगाच हवा आहे. आणि ते ऐकून रुक्मिणी काळजीत पडते. ती शकुंतलाला समजवण्याचा प्रयत्न करते की मुलगा किंवा मुलगी आपल्या हातात तर नाही आहे ना, आणि मुलीसुद्धा आता वारसा चालवतातच. मात्र शकुंतला काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की काही झालं तरी आम्हाला पहिला मुलगाच हवा आहे. आणि त्यामुळे रुक्मिणीला काय करावं ते सुचत नाही. तर शकुंतला तिला सांगते की आम्ही एका गुरुजींना याबद्दल विचारलं आणि त्यांनी आम्हाला एक पूजा करायला सांगितली आहे. आणि मग ती रुक्मिणीला त्या पूजेसाठीचं आमंत्रण देते. त्यावर रुक्मिणी नाईलाजाने हो म्हणते. तर दुसरीकडे राघव आणि कृष्णा राजश्रीच्या रूममधून बाहेर पडतात. कृष्णा राघवला विचारत असते की हे सावी आणि विनू नेमके आहेत तरी कोण? मी सतत घरात त्याच दोघांचं नाव ऐकते. मात्र राघव तिला काही सांगत नाही. आणि तितक्यात मग राणी त्या ठिकाणी येते. तर कृष्णा लगेच राणीकडे जाते. ती म्हणते की तूच आपली बेस्ट फ्रेंड आहे ना, मग तू सांग आपल्याला की ही सावी आणि हा विनू आहे तरी कोण? पण ते ऐकून राणी खूप घाबरते, तिला घामच फुटतो. तर कृष्णा तिला विचारते की आता तुला काय झालं, तुझ्या तोंडावर का 12 वाजले आहेत? मात्र त्यावर राणी पटकन म्हणते की काही नाही, पण तू यांच्याबद्दल का विचारतेस? आणि त्यावर कृष्णा म्हणते की ती राजश्री मदर सतत यांचं नाव घेत होती. आणि त्यावर मग राणी हसत म्हणते की ही राघवची मुलं आहेत आणि ते हॉस्टेलवर असतात. त्यावर कृष्णा म्हणते की बरं झालं हे हॉस्टेलवर असतात, कारण जर ते इथे असते तर मी काही या घरात राहिले नसते. त्यामुळे राणी विचारते की असं का बोलतेस तू? आणि त्यावर कृष्णा सांगते की आपल्याला लहान मुलं तर अजिबात आवडत नाही, किती किरकिर करत असतात ती, त्यामुळे आपण लहान मुलांसोबत तर राहूच शकत नाही. आणि ते ऐकून राणी तिला विचारते की खरंच तुला लहान मुलं आवडत नाहीत का? आणि त्यावर कृष्णा म्हणते की अजिबातच नाही. बरं झालं ती सावी आणि तो विनू इथे नाही येत ते. आणि मग ती तिच्या खोलीत निघून जाते. तर राणीला आश्चर्य वाटतं, कारण सिंधूला तर लहान मुलं खूप आवडायची, त्यामुळे ती हसतच कृष्णाकडे बघत असते. तर राघवसुद्धा रागातच कृष्णाकडे बघत असतो. ही नेमकी कृष्णा आहे की सिंधू, हाच विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. तर दुसरीकडे शकुंतला आणि रुक्मिणी बोलत असतात. शकुंतला रुक्मिणीला सांगत असते की आता आम्ही निघतो, पूजेचं ठरल्यावर तुम्हाला कळवतो. आणि त्यावर रुक्मिणी हो म्हणते. तितक्यात मग अन्वी आणि रेश्मा त्या ठिकाणी येतात. शकुंतला अन्वीला विचारते की आता निघायचं ना आपण? त्यावर ती घाबरूनच हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीचा आशीर्वाद घ्यायला जाते. तर रुक्मिणी तिला सांगते की अन्वी, हे तुझं हक्काचं घर आहे, तुझं माहेर आहे, त्यामुळे तुला जर कधीही कशाचीही गरज पडली ना तर तू इथे हक्काने ये, कोणत्याही गोष्टीचा संकोच करू नको. आणि त्यावर अन्वीसुद्धा हो म्हणते, कारण रुक्मिणीला माहिती असतं की अन्वीला नक्कीच काहीतरी त्रास होत आहे. तर त्यांचं बोलणं सुरू असताना शकुंतला तिथे आलेल्या राणीला इशारा करते आणि तिला बाजूला भेटायला बोलावते. आणि मग कोणाचंही लक्ष नाही हे बघून त्या दोघीजणी बाजूला जातात. शकुंतला हळूच राणीला सांगत असते की त्या चोरटीला तुम्ही हलक्यात घेऊ नका, ती सिंधू नाहीये हे तर नक्की, मात्र आगाऊपणा आणि शहाणपणा तिच्यात सिंधूपेक्षाही जास्त आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा, तिच्यापासून जरा सांभाळून राहा. आणि त्यावर राणी म्हणते की हो, डोंट वरी, तुम्ही काही काळजी करू नका, मी तिच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आहे. तर शकुंतला तिला सांगत असते की जर तुम्हाला राघवला मिळवायचं असेल तर या अवदसेला लवकरात लवकर घरातून बाहेर काढावंच लागेल. तर राणी म्हणते की हो, माझासुद्धा तोच विचार सुरू आहे आणि मी याबद्दल एकदा राघवसोबत बोलले सुद्धा, मात्र त्याने नकार दिला. मला नाही असं वाटत की तो लगेच या कृष्णाला घराबाहेर काढेल, कारण आईंना अजून पूर्णपणे बरं वाटत नाहीये. त्यामुळे एवढ्यात तर तो त्या कृष्णाला काही घराबाहेर काढणार नाही. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला माहिती आहे ना, ही मधू कधीच हार मानत नाही. आणि त्यावर शकुंतला सुद्धा तिचं कौतुक करत म्हणते की शाब्बास, फक्त आता जे काही कराल ते लवकर करा, कारण तेच तुमच्या भल्याचं आहे. आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर शकुंतला आणि अन्वी सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात.
त्यानंतर रात्री राघव हॉस्टेलवरून विनूला घरी घेऊन येतो. तर विनू त्याला विचारत असतो की बाबा तुम्ही तर प्रत्येक वेळी मला सकाळीच हॉस्टेलवरून घरी घेऊन येताना, मग आजच आपण रात्री घरी का आलो आहोत. मात्र त्याच्या या प्रश्नाचं राघव काही उत्तर देत नाही. तो मनाशी म्हणत असतो की सिंधू तुला लहान मुलं आवडतात मला माहिती आहे, आणि आता विनूला बघितल्यावर तुला स्वतःला कंट्रोल करता येणार नाही, आणि एकदा का मला तुझ्या डोळ्यात विनूबद्दलचं प्रेम दिसलं की मग मी तुला सावीबद्दल विचारेल, आणि तेव्हा मात्र तुला सावी कुठे आहे हे मला सांगावंच लागेल. कारण मला माहिती आहे की तू माझ्या सावीला कुठेतरी लपवून ठेवलं आहे. मात्र तू असं का केलंस हे तुला मला आता सांगावंच लागेल. आणि त्याचे हे सगळे विचार सुरू असतानाच विनू त्याला मोठ्याने आवाज देत विचारतो की सांगा ना बाबा, आपण आज रात्री घरी का आलो आहोत. आणि मग त्यावर राघव त्याला सांगतो की विनू तुझ्यासाठी इथे एक सरप्राईज आहे, म्हणून मी तुला इतक्या रात्री इथे घेऊन आलोय. आणि त्यावर विनू आनंदाने विचारतो की काय सरप्राईज आहे बाबा. तर राघव त्याला सांगतो की तुझ्या डॉक्टर काकू परत आल्या आहेत. आणि ते ऐकून विनूचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तो विचारतो की बाबा खरंच डॉक्टर काकू परत आल्या आहेत का, आणि कुठे आहेत त्या, मला त्यांना भेटायचं आहे. तर राघव त्याला सांगतो की त्या आत्ता स्टोरूममध्ये आहेत. तर विनू आश्चर्याने विचारतो की तिथे का. तर राघव सांगतो की मी तिथे त्यांना बंद करून ठेवलंय. आणि ते ऐकून विनू घाबरतो. तो विचारतो की खरंच का बाबा. आणि ते ऐकून राघव हसतच म्हणतो की नाही रे, तुझ्या डॉक्टर काकू त्या रूममध्ये आहेत, तू जा आणि त्यांना जाऊन भेट. त्यामुळे विनूला खूप आनंद होतो आणि मग तो लगेच कृष्णाकडे जाण्यासाठी निघतो. राघवसुद्धा त्याच्या पाठोपाठ जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनू डॉक्टर काकू म्हणतच कृष्णाच्या रूममध्ये जातो. मात्र त्याला बघून कृष्णा घाबरल्याचं नाटक करते. ती विनूला जवळही येऊ देत नाही, त्याला हातही लावू देत नाही. ती त्याला विचारत असते की कोण आहेस रे बाबा तू. आणि त्यामुळे विनू नाराज होत तिला विचारतो की डॉक्टर काकू तुम्ही खरंच मला ओळखलं नाहीत का. आणि त्यावर कृष्णा म्हणते की नाही, तू आहे तरी कोण. तर विनू तिचा हात पकडत म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही माझ्याशी असं का वागताय. मात्र कृष्णा विनूला दूर करत म्हणते की मी तुला फायनल सांगते की आपल्यापासून दूर राहायचं. आणि ते ऐकून विनूला खूप वाईट वाटतं. तर राघव हे सगळं खिडकीमधून लपून बघत असतो. आणि कृष्णा विनूला जवळही येऊ देत नाहीये हे बघून त्याची खात्री पटते की कदाचित ही कृष्णाच असेल. मात्र त्यानंतर रात्री जेव्हा कृष्णा राघवच्या खोलीत जाते तेव्हा राघव रडतच तिला म्हणत असतो की फक्त एकदा कबूल कर की तूच सिंधू आहे. आणि राघवची अवस्था सिंधूला बघवत नाही. ती म्हणते की हो राघव, मी कृष्णा नाही तर सिंधूच आहे. आणि मग ती पाठीमागे वळून बघते. मात्र तोपर्यंत राघव झोपी गेलेला असतो. सिंधूने सांगितलेलं हे सत्य त्याने ऐकलेलंच नसतं. आणि त्यामुळे मग सिंधू त्याला व्यवस्थित झोपवताना तिथून जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात राणी तिच्या समोर येऊन उभी राहते. तिने सिंधूचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ती तिला विचारते की काय म्हणालीस ग तू. त्यामुळे सिंधू घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.